पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर गोखले बिल्डरकडून रद्द। गोखले बिल्डरचे 230 कोटी रुपये बुडणार का? धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष। जैन मुनी मात्र आंदोलनावर ठाम। फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीची हॉटेलवर बोलावून हत्या। सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा। निंबाळकरांनी मजुरांचा छळ केला, त्यांना फिट दाखवण्यासाठी तरुणीवर दबाव टाकल्याचा आरोप। डॉक्टर महिलेची हत्या झाल्याचा आरोप बीडमधील कुटुंबियांचा, तर सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, कुटुंबियांची मागणी। रणजितसिंह निंबाळकरांनी आगवणे कुटुंबाचा छळ केला। पवारांचे राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांचा आणखी एक आरोप। तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरचा रुग्णालयातील व्हिडिओ समोर। केवळ पैशांसाठी प्रवीण महाजनने केली प्रमोद महाजनांची हत्या। प्रकाश महाजनांचा 19 वर्षांनंतर खळबळजनक आरोप, तर हत्येमागे कौटुंबिक मानापमान। लवकरच खुलासा करणार, सारंगी महाजनांचं उत्तर। प्रमोदजी घर सांभाळू शकले नाहीत, त्यांनी देश कसा सांभाळला असता? प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांची खरमरीत टीका। मुंबईतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन। राफेलच्या वेगानं परवानग्या कशा मिळाल्या? विरोधकांचा सवाल। ज्यांना जागा बळकावण्याची सवय त्यांनी प्रश्न विचारू नयेत, फडणवीसांचा पलटवार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची उद्या नागपूरमध्ये महाएल्गार सभा। सरकारकडून चर्चेचं निमंत्रण। वर्ध्यात शेतकऱ्यांशी चर्चा करून घेणार निर्णय। राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 12 राज्यांमध्ये होणार एसआयआर। आज रात्रीपासून फ्रीज होणार मतदार याद्या। उद्यापासून सुरू होणारी प्रक्रिया 7 फेब्रुवारीपर्यंत चालणार।